नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण साजरा करणार आहोत मराठी भाषा गौरव दिन, आपल्या माय मराठीचा अभिमानाचा दिवस. हा दिवस महान कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत मराठी भाषा विशेष 20 जबरदस्त GK जे तुमचे ज्ञान वाढवतील आणि स्पर्धा परीक्षांसाठीही उपयुक्त ठरतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये तुमचा स्कोअर लिहायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा खास मराठी भाषा गौरव दिन क्विज. मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन ए 1 मे, ऑप्शन बी 15 ऑगस्ट, ऑप्शन सी 27 फेब्रुवारी, ऑप्शन डी 26 जानेवारी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 27 फेब्रुवारी. मराठी भाषा गौरव दिन हा कोणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो? ऑप्शन ए लोकमान्य टिळक, ऑप्शन बी कुसुमाग्रज, ऑप्शन सी पु ल देशपांडे, ऑप्शन डी वि.स. खांडेकर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कुसुमाग्रज. कुसुमाग्रज यांचे खरे नाव काय होते? ऑप्शन ए विष्णू वामन शिरवाडकर, ऑप्शन बी गोविंदाग्रज, ऑप्शन सी ग दि माडगूळकर, ऑप्शन डी राम गणेश गडकरी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विष्णू वामन शिरवाडकर. मराठी भाषा कोणत्या राज्याची अधिकृत भाषा आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी गोवा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते? ऑप्शन ए देवनागरी, ऑप्शन बी रोमन, ऑप्शन सी उर्दू, ऑप्शन डी गुरुमुखी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए देवनागरी. मराठी भाषेची उत्पत्ती कोणत्या भाषेतून झाली आहे? ऑप्शन ए संस्कृत, ऑप्शन बी हिंदी, ऑप्शन सी इंग्रजी, ऑप्शन डी तमिळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए संस्कृत. विश्ववंद महाराष्ट्र माझा ही कविता कोणी लिहिली? ऑप्शन ए कुसुमाग्रज, ऑप्शन बी ग दि माडगूळकर, ऑप्शन सी संत तुकाराम, ऑप्शन डी बहिणाबाई चौधरी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कुसुमाग्रज. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? ऑप्शन ए केसरी, ऑप्शन बी दर्पण, ऑप्शन सी सकाळ, ऑप्शन डी लोकमत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दर्पण. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या संतांनी लिहिला? ऑप्शन ए संत नामदेव, ऑप्शन बी संत तुकाराम, ऑप्शन सी संत ज्ञानेश्वर, ऑप्शन डी संत एकनाथ.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, संत ज्ञानेश्वर. मराठी भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेता कोण? ऑप्शन ए, वि. स. खांडेकर. ऑप्शन बी, कुसुमाग्रज. ऑप्शन सी, पु. ल. देशपांडे. ऑप्शन डी, ग. दि. माडगूळकर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, वि. स. खांडेकर. मराठी भाषा कोणत्या भाषा कुटुंबात मोडते? ऑप्शन ए, द्रविड. ऑप्शन बी, इंडो आर्यन. ऑप्शन सी, चिनी. ऑप्शन डी, तुर्की. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, इंडो आर्यन. मराठी भाषेला अभिजात म्हणजेच क्लासिकल भाषेचा दर्जा मिळाला आहे का? ऑप्शन ए, हो. ऑप्शन बी, नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, नाही. मराठी भाषेतील सर्वात जुना शिलालेख कोणत्या शतकातील आहे? ऑप्शन ए, 5वे शतक. ऑप्शन बी, 8वे शतक. ऑप्शन सी, 11वे शतक. ऑप्शन डी, 15वे शतक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 8वे शतक. संत तुकाराम गाथा कोणत्या प्रकारातील साहित्य आहे? ऑप्शन ए, कादंबरी. ऑप्शन बी, नाटक. ऑप्शन सी, अभंग. ऑप्शन डी, कविता. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, अभंग. मराठी भाषेतील प्रसिद्ध नाटककार कोण? ऑप्शन ए, राम गणेश गडकरी. ऑप्शन बी, कालिदास. ऑप्शन सी, शेक्सपियर. ऑप्शन डी, रवींद्रनाथ टागोर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, राम गणेश गडकरी. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन ए, साने गुरुजी. ऑप्शन बी, वि. स. खांडेकर. ऑप्शन सी, पु. ल. देशपांडे. ऑप्शन डी, कुसुमाग्रज. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, साने गुरुजी. मराठी भाषा कोणत्या देशात ही अधिकृत भाषा आहे? ऑप्शन ए, भारत. ऑप्शन बी, नेपाळ. ऑप्शन सी, श्रीलंका. ऑप्शन डी, पाकिस्तान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, भारत. मराठी भाषेतील प्रसिद्ध विनोदी लेखक कोण? ऑप्शन ए, पु. ल. देशपांडे. ऑप्शन बी, कुसुमाग्रज. ऑप्शन सी, वि. स. खांडेकर. ऑप्शन डी, संत तुकाराम. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, पु. ल. देशपांडे. मराठी भाषेतील दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन ए, संत तुकाराम. ऑप्शन बी, संत रामदास. ऑप्शन सी, संत ज्ञानेश्वर. ऑप्शन डी, एकनाथ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, समर्थ रामदास. मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय? ऑप्शन ए, मनोरंजन. ऑप्शन बी,
भाषेचा प्रचार व संवर्धन. ऑप्शन सी सुट्टी साजरी करणे. ऑप्शन डी स्पर्धा घेणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भाषेचा प्रचार व संवर्धन. मित्रांनो, आजचा मराठी भाषा गौरव दिन विशेष क्विज तुम्हाला कसा वाटला? तुमचा स्कोअर किती आला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपली माय मराठी भाषा ही आपला अभिमान आहे. चला तिचा सन्मान करूया आणि तिचा प्रचार प्रसार करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा ज्ञानवर्धन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय मराठी.